अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी होणार खुली, तर इराणही अण्वस्त्र बाळगणार नाही. अमेरिका इराण शांतता करारामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले. शांतता करारानंतर ग्राहकांना मोठा दिलासा, कच्च्या तेलाच्या किमतीत 4% अधिक घसरण. लेबनॉनवर पुन्हा हल्ले नकोत, ट्रम्प यांचा इस्रायलवर हल्लाबोल. इस्रायलकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा तीव्र आक्षेप. रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांचं आंदोलन मागे. पावसाळी अधिवेशनाआधी चर्चेसाठी महाजनांचं आश्वासन. नाशिक निवडणुकीसाठी महायुतीची सहल रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी भाजपचे नगरसेवक आज होणार सहलीला रवाना. मतफुटी रोखण्यासाठी शिवसेनेनंतर भाजपचे नगरसेवक देखील सहलीवर. विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा आजपासून सुरू. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळांना सुरुवात. विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत. सोलापूरच्या तांदूळवाडीत पिकअप गाडीचा अपघात. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 8 जणांचा मृत्यू, 6 जणांना वाचवण्यात यश. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात कारवाईमध्ये 3,48,00,00,000 अन्न साठा जप्त. अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. मान्सून कोकणातच रेंगाळला. पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्यानं मुंबईमध्ये 15 जूनच्या आत पावसाची शक्यता नाहीच. मुंबईमध्ये तीव्र उष्णता आणि दमट वातावरण कायम. राज्यातील सगळ्याच धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव. सिंचनासाठी उपसाबंदी लागू. संभाव्य जलसंकटामुळे राज्य सरकारचा निर्णय. रत्नागिरीमध्ये पावसासाठी शेतकऱ्यांचं ग्रामदेवतेला गारहाणं. शेतातील जमिनी कोरड्या पडल्यानं शेतकऱ्यांनी ग्रामदेवतेला घातलं गारहाणं. आपण हिटलर नाही, त्यामुळे पाकिस्तान सोबत संवादाचे दरवाजे खुले ठेवा. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य.